झाडं रडतात, मदत मागतात आणि तणावात असतात त्यावेळेला त्यांच्यातून अल्ट्रासोनिक साऊंड सुद्धा येतो. इंटरेस्टिंग माहिती आहे ना? इस्रायलमधल्या तेल अवीव विद्यापीठानं नुकतीच याबाबतचं संशोधन केलेलं आहे आणि सायंटिफिक या जर्नलमध्ये याबाबतची माहिती सुद्धा छापून आलेली आहे. तर झाडांच्या अल्ट्रासोनिक साऊंडचा इतर सजीवांवर काय परिणाम होतो या संदर्भात सध्या तेल अवीव विद्यापीठामध्ये संशोधन सुरू आहे. झाडं जेव्हा तणावात असतात त्यावेळेला या झाडांमधून अल्ट्रासोनिक साऊंड येत असतो आणि हा आवाज उंदीर, किडे किंवा मग वटवाघूळ पकडू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का, याबाबत 100 वर्षापूर्वी भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी संपूर्ण माहिती दिली होती. पण त्या काळात याचा फारसा कोणी विचार केला नाही किंवा फारसं कोणी गांभीर्यानं हा विषय घेतला नाही. 1977 सालचे नोबेल पारितोषिक विजेते नेवल मॉट यांनी मात्र जगदीश चंद्र बोस यांच्याविषयी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलं होतं, जगदीश चंद्र बोस हे काळाच्या 60 वर्ष पुढे राहणारे शास्त्रज्ञ आहेत आणि म्हणूनच जगदीश चंद्र बोस यांची आजच्या तेल अवीव विद्यापीठाच्या संशोधनानं पुन्हा एकदा आठवण करून दिली.